ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनी आपल्या मातेला म्हणजे देवहूतीला भक्ती कशी करावी याच्याबद्दल प्राथमिक माहिती देत आहेत. ते म्हणाले, पश्यन्ति ते मे रुचिराण्यंब संतः प्रसन्न वक्त्रारुणलोचनानि रूपाणि दिव्यानि वरप्रदानि साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति. माझ्या चरणकमलांच्या सेवेमध्ये अत्यंत प्रेम असणारे, प्रीती असणारे, आवड असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी आपल्या जीवनातली याच्यावर सगळी कर्म करणारे असे जे अत्यंत भाग्यशाली असे भक्त आहेत, ते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी अन्य कुठल्याही विषयांची चर्चा होत नाही, ते फक्त माझ्याबद्दलच बोलतात. माझे अरुणासारखे रक्तनेत्र, अतिशय सुंदर असं माझं मुखकमल, किंवा माझं अतिशय सुंदर आणि आकर्षक असं ते रूप आहे, हेच ते केवळ बघतात. त्यांच्या दृष्टीत अन्य कुठलाही विषय नसतो आणि ते इतके माझ्याशी एकाग्र होतात की त्या एकाग्रतेतून ते माझ्याशी संभाषण सुद्धा साधायला लागतात. वास्तविक कितीही मोठा योगाचारी असला, कितीही दीर्घकाळ जरी योग साधना केलेली असली, तरी अशा योग्यांना सुद्धा जे सहजी मिळत नाही, जमत नाही, ते ह्या माझ्या परम भक्तांना, अत्यंत प्रेमी भक्तांना सहज मिळतं. माझी अंगप्रत्यंग, माझं अतिशय सुंदर हसणं, प्रसन्न दर्शन आणि माझी वाणी, ह्या सगळ्याचं ते इतकं चिंतन मनन करत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. गायन्तीच्या रमन्तीच्या असं एका ठिकाणी वर्णन आहे की ते वर्णन करत असताना त्यांना सरकाराचं सुद्धा भान राहत नाही. माझ्याच भक्तीमध्ये, माझंच वर्णन करण्यात, माझ्याशी संभाषण करण्यात त्यांच्या सगळ्या इंद्रिय वृत्ती इतक्या अडकून गेलेल्या असतात की अशा भक्तांना जरी त्यांनी इच्छा केली नाही तरी सुद्धा माझं जे परमपद आहे, निर्वाण पद आहे, ते निर्वाण पद त्यांना मिळतं. असं आहे, खऱ्या भक्तीमध्ये 3 गोष्टी येतात, समाविष्ट असतात. एक म्हणजे भगवत चरण सेवा, त्याच्याबद्दलची आवड, प्रीती, रुची. एकदा ती रुची लागली, एकदा ती आवड चित्तामध्ये निर्माण झाली की भगवंताच्या चरणकमलांची सेवा करण्या वाचून अन्य कुठलाही विषय ह्या भक्तांच्या चित्तामध्ये येत नाही. दुसरी गोष्ट आहे भगवत आज्ञानुसारी कर्म. आपण जिथे जन्माला आलो, ज्या वर्णात जन्माला आलो, ज्या आश्रमात असू, त्या आश्रमाप्रमाणे, वर्णाप्रमाणे येणारी जी कर्तव्य आहेत, ही केवळ भगवंताची आज्ञा, त्याचं प्रिय एवढंच समजून ते करणं, की मी जे काही करतोय हे माझ्या इच्छेने करत नाही, ही भगवंताची आज्ञा आहे आणि मला भगवंतापेक्षा अन्य कोणीही श्रेष्ठ नाही. मग वेळ प्रसंगी जरी आई वडील आड आले, विरोधात आले, तरी सुद्धा तो त्यांची उपेक्षा करून भगवंतानी केलेल्या आज्ञेप्रमाणे वागायला लागतो. भगवत आज्ञानुसारी कर्म करणं. आणि तिसरी गोष्ट आहे भगवत चरित्राचं गान करणं, भगवंताबद्दलच चर्चा करणं आणि भगवंताबद्दल आदर राखणं. सर्वसामान्य तरुण मुलं जे आजकाल शाळा महाविद्यालयांमध्ये जातात, त्यांनी एखादा चित्रपट बघितला की त्या चित्रपटातल्या नायक नायिकांचा पेहराव, त्यांच्या सवयी, त्यांच्या लकवी
त्या चित्रपटातली गाणी, त्यातले प्रसंग, त्यातले समाज ह्यांचीच चर्चा सुरू होते. ही मुलं त्या चित्रपटामध्ये किंवा त्या नायक नायिकांमध्ये एवढी गुंतलेली असतात की वेळ प्रसंगी त्यांना आपला अभ्यासही सुचत नाही किंवा आई वडिलांनी एखादं सांगितलेलं काम सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. हे जसं साहजिकपणे ह्या मुलांच्या बाबतीत घडतं, तसं जे खरे भगवत भक्त आहेत ते भगवंता वाचून अन्य कुठल्याही गोष्टीचा विचार करतच नाही, तो विचार त्यांच्या चित्ताला शिवतच नाही आणि त्यांचं सगळं कर्म हे भगवत प्रसन्नतेसाठी होतं. देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये म्हटलंय, भक्ता हा एकांतिनो मुख्य हा. ह्या भक्तांचा सगळा आचार विचार आहार विहार हे सगळं भगवंतासाठीच होतं, भगवंताची आज्ञा म्हणून होतं, भगवंताचं प्रिय म्हणून होतं. मग असे जे भक्त आहेत ते जेव्हा वैकुंठ लोकाला प्राप्त होतात तेव्हा साहजिक त्यांना वैकुंठातली सगळी सुख येऊन चिकटतात. त्यांची जरी इच्छा नसली की वैकुंठात गेल्यानंतर मला अमुक अमुक मिळावं, भगवंता वाचून त्यांच्या चित्तामध्ये अन्य कुठली इच्छाच येत नाही. पण जेव्हा ते वैकुंठात पोहोचतात तेव्हा ह्या अशा विभूती वैकुंठातलं सगळं काही जे जे काही म्हणून भगवंताचं असेल ते सगळं त्यांचं होतं. मग ते भक्त कसे असतात? त्या भक्तांच्या मनामध्ये त्यांना प्रिय म्हणजे केवळ मीच असतो. बायका मुलं आई वडील आप्त गोत्र ह्याच्यातली कुठलीही व्यक्ती त्यांना प्रिय वाटत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी केवळ मीच प्रिय असतो. मीच त्यांचा आत्मा असतो, मीच त्यांचा पुत्र असतो, मीच त्यांचा मित्र असतो, मीच त्यांचा गुरु असतो, मीच त्यांचा सुहृद सखा असतो आणि मीच त्यांचा इष्टदेवही असतो. अशा प्रकारे हे परमप्रेम धारण करणारे भक्त हे माझ्यात सदैव गुंतलेले असतात, माझ्याच आश्रयाने राहणारे असतात. आणि मग जेव्हा हे शांतिमय अशा वैकुंठ धामामध्ये पोहोचतात तेव्हा तिथले सगळे दिव्य भोग त्यांना येऊन चिकटतात. त्या भोगांची जरी त्यांना लालसा नसली, इच्छा नसली, अपेक्षा नसली तरी ते सगळे दिव्य भोग त्यांना येऊन चिकटतात. एवढंच काय, माझ्यापासून प्रवृत्त झालेलं जे कालचक्र आहे ते कालचक्र सुद्धा त्यांना स्पर्शू शकत नाही, असं कपिल महामुनी ह्या भक्तांबद्दल आणि त्यांच्या भक्तीबद्दल सांगतायत. की जे लोक इहलोक परलोक आणि ह्या दोन्ही लोकांमध्ये जीवाच्या बरोबर जाणारा जो वासनामय लिंग देह आहे किंवा त्या शरीराशी संबंध असलेले धन पशु घर इत्यादी जे पदार्थ आहेत त्या सगळ्यांना सोडून केवळ अनन्य भक्तीने माझंच भजन करतात, त्यांना म्हणाले मी या मृत्यूरूपी संसार सागरातून पहिलं तीरावर घेऊन जातो. आणखीन पुढे काय सांगितलं त्यांनी पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.